सुरक्षिताचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. सर्वांना नमस्कार. माझं नाव रोहित आहे. मी सर्वप्रथम 2022 या नवीन वर्षातील साहित्य कला मंच मार्फत हा एक पहिला उपक्रम आहे, जो की प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही ठरवलं की देशाबद्दल, सैनिकांबद्दल किंवा सैनिकांचे कुटुंबीय असतील, त्यांच्या सैनिकांबद्दलच्या काय भावना आहे, असा एक ओव्हरऑल एक विषय ठेवून आपण मतलब 26 जानेवारीचे औचित्य साधून आज आपण हा उपक्रम घेऊया. तर 2022 मधला हा आपला पहिला उपक्रम आहे. त्यामुळे आणि पहिल्यांदा लाईव्ह होतोय. त्यामुळे साहित्य कला मंच पेज सोबत जोडलेल्या सर्व कलाकारांना ह्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मागच्या वर्षी पण आपण खूप छान छान उपक्रम केले. मागच्या वर्षी साहित्य कला मंचचा पहिला दिवाळी अंक पण आपण पब्लिश केला आणि त्यालाही खूप सुंदर प्रोत्साहन मिळालं, खूप छान प्रतिसाद मिळाला सर्वांना. आणि साहित्य पण बरंच आलं, खूप नवीन नवीन लोक जोडले गेले आम्हाला या ग्रुप मार्फत. आणि आज पण तुम्ही साहित्य मंचचा अंक ज्यांच्याकडे असेल, त्याच्या कव्हर पेज वरती तुम्ही बघूच शकता की कुठल्या कुठल्या देशातले आणि कुठल्या कुठल्या राज्यातले लोक साहित्य कला मंच सोबत जोडलेले आहेत. तर ग्रुपचा उद्देश असाच आहे की महाराष्ट्राबाहेर राहून आपली मराठी जपणे. आणि जी नौका तुम्ही लोगो मध्ये बघता की या सर्वांना सोबत घेऊन ही जी आपली साहित्य परंपरा आहे, की आम्ही रोज त्या नौकेत बसून आम्ही ही बाहेर पण, महाराष्ट्राबाहेर पण आम्ही चालूच ठेवणार आहे. तर त्याच्या आम्ही साहित्य कला मंच मार्फत भरपूर बरेच उपक्रम चालू असतात. आता मागेच आम्ही एक काव्य प्रकार आणि त्याची ओळख हा एक उपक्रम राबवला दिवाळी अंकानंतर. त्याला पण खूप छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे फक्त ग्रुप सोबत तुम्ही तुमचं साहित्यच पाठवा किंवा गाणे वगैरेच पाठवा अशातला भाग नाही. तर प्रत्येकाला काही ना काही माहिती असतं. तर आपण एकमेकांना विविध साहित्य प्रकार असतील किंवा त्याची माहिती असेल, तर ते आम्ही सर्व एकमेकांना शिकवतो पण आणि शिकवून पण घेतो. तर हा सर्व प्रकार म्हणजे हे सर्व उपक्रम आम्ही साहित्य कला मंच ग्रुप मार्फत महाराष्ट्राबाहेर राहून चालवत असतो. आणि आम्हाला कधी वाटलंच की एखाद्या साहित्य प्रकारासाठी कोणी महाराष्ट्रामधून किंवा बाहेरून कोणी ज्येष्ठ साहित्यिक आणावे, जे की आम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतील, तर तेही उपक्रम आम्ही करत असतो. तर आपला हा उपक्रम 2022 मधला पहिला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपण सुरू करणार आहोत. यात तुम्हाला आम्ही पत्र, कथा, लेख, कविता, गझल असे विविध साहित्य प्रकार जे आपल्या प्रजासत्ताक दिनाशी निगडित असतील, सैनिकांशी निगडित असतील, देशाशी निगडित असतील, असे सर्व तुम्हाला एक चांगलं साहित्य तुम्हाला वाचायला मिळेल. आणि प्रत्येक जण आपल्याला सैनिकांबद्दल किंवा आपल्या देशाबद्दल प्रत्येकालाच प्रेम आहे आणि प्रत्येक जण त्यानुसार व्यक्त होत असतो. तर आम्ही साहित्यिक आम्ही अशा प्रकारे व्यक्त व्हायचं ठरवलं की काहीतरी चांगला अनुभव लिहा, काही कथा लिहा, जेणेकरून आपल्या सैनिकांबद्दलचं, आपल्याबद्दल काय आम्ही विचार करतो किंवा ती व्यक्ती काय विचार करते हे लोकांपर्यंत पोहोचेल. किंवा काही भावनिक पत्र असतील, दुसऱ्यांचे मनोगत किंवा एखाद्या सैनिकाच्या पत्नीला काय वाटत असेल, सैनिकाच्या बहिणीला काय वाटत असेल, असे सर्व भावनिक मुद्दे पण आम्ही एक सैनिकांच्या प्रति प्रेम म्हणून आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर ही एक सैनिकांप्रती प्रेम आणि आपल्या देशाबद्दलची सेवा आम्ही मानतो. आणि आज उपक्रमाला सुरुवात करू. आणि आपला हा 2022 मधला पहिलाच उपक्रम आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा खूप छान प्रतिसाद मिळाला. आपल्यासोबत आज 14 लोक आहेत, जे की हे सादरीकरण करणार आहे. तर मी जास्त वेळ न घालवता आपले पहिले जे साहित्यिक आहे श्रेयस पावनसरकर, त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. श्रेयस भाऊ. हॅलो हॅलो सादर करा. हा, कविता सादर नमस्कार. करा. आवाज येतो मला? एक मिनिट. मला ऍक्च्युली हे झूम मीटिंगचं फारसं तंत्र अवगत नाहीये मोबाईल. हरकत नाही, तुम्ही व्हिडिओ बंद झाला आणि ऑडिओ चालून जाईल, हरकत.
नाही नाही व्हिडिओ एक मिनिट. ओके, झाली ओपन. मी सादर करतो. चला पाहूया माझ्या कवितेचं नाव आहे रिपू आणि कविता आहे चला पाहूया देशाचे या नवे काही रिपू, होऊन सैनिक देशाचे या चला तया झोडपू. पहिला शत्रू यातील आपला असे हा अंधकार, अंधश्रद्धनी अशिक्षित याचा करीती जय जयकार. दुसरा शत्रू आपला आहे ही मोठी दरी, अमीर गरीब जाती धर्म ही शस्त्रे तियाच्या करी. तिसरा शत्रू आता आपल्या नाही सीमा पार, टेबल खाली लपूनी चाले तो हा भ्रष्टाचार. यांच्या सोबत अनेक आहेत या यादीवर स्वार, मिळून लढावे लागेल त्यांना कराया मिळून ठार. मूल्यांची शिकवण चांगल्या हेच एक हत्यार, घडवू आपल्या नव्या पिढीला देऊन त्यांची धार. सैनिक बनूया सारे आपण ह्या लढाईतले, तेव्हाच खरा उद्धार आपल्या ह्या देशाचा घडे. थँक्यू. फार सुंदर कविता श्रेयश भाऊ. थँक्यू. म्हणजे तुमच्या कवितेतला एक संदेश फार छान होता की आपल्या देशाचे जे शत्रू आहेत ते फक्त बॉर्डरच्या पलीकडचेच नाहीये, तर आपल्या देशातही अनेक शत्रू आहे. आणि शत्रू म्हणजे फक्त माणसंच नाही तर एक विविध काही फॅक्टर्स ज्या गोष्टी आहेत ते पण आपले शत्रू आहेत. खूप सुंदर कविता होती श्रेयश थँक्यू भाऊ. सो मच. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करू शकता. पुढचे साहित्यिक आमच्या हैदराबादवरून आहे सूरज कुमार येत आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. मंचावरील सर्वांना माझा सादर प्रणाम. मी सूरज कुमारी गोस्वामी. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या या प्रोग्राम मध्ये मी माझ्या एक कविता घेत आहे आणि मी माझी सुरुवात सावळीपासून करते आहे. वीर जवाना सीमेवर देह आपला अर्पितो, वीर जवान सीमेवर देह आपला अर्पितो, संकट समनी देशासाठी त्याग फताचा करतो, संकट समनी देशासाठी त्याग फताचा करतो. भूमीच्या रक्षणासाठी लढतोस तू, भूमीच्या रक्षणासाठी लढतोस तू. हे वीर जवाना घे माझा सलाम तू, हे वीर जवाना घे माझा सलाम तू. झेलून ज्वाला आम्हा रक्षितोस तू, झेलून ज्वाला आम्हा रक्षितोस तू. मायभूमीचे ऋण असे फेडतोस तू, मायभूमीचे ऋण असे फेडतोस तू. मी माझी कविता घेते. स्वतंत्र माझा देश आहे. माझ्या रचनेचे नाव आहे स्वतंत्र माझा देश आहे. स्वातंत्र्य वीरानो पराक्रम तुमचा विसरला फारा जनसमुदाय आहे. स्वतंत्र वीरानो पराक्रम विसरला फारा जनसमुदाय आहे. आणि आम्ही म्हणतो स्वतंत्र माझा देश आहे. आणि तरी आम्ही म्हणतो स्वतंत्र माझा देश आहे. स्वतःचे भले करण्यासाठी येथे जो तो जगतो आहे, स्वतःचे भले करण्यासाठी येथे जो तो जगतो आहे. कुठल्याही पातळीवर तो जाण्यास तयार आहे. तरी आम्ही म्हणतो स्वतंत्र माझा देश आहे, स्वतंत्र माझा देश आहे. हरून गेले आहेत तेथे आपले पालक वृद्धाश्रमात आहेत. मुलगा मात्र ऐशो आरामात लोळतो सुखात आहे. आणि आम्ही म्हणतो स्वतंत्र माझा देश आहे. काल परक्याचे गुलाम होतो, काल परक्याचे गुलाम होतं, आज स्वतंत्र माझा देश आहे. राजकारणाचा लगाम आहे, काल ब्रिटिशाचा होता, आज राजकारणाचा लगाम आहे. आणि स्वतंत्र माझा देश आहे. ज्याला त्याला स्वार्थाची लागण, भारतात होणाऱ्या हर्षाची आहे कुणाला परवा. देशप्रेम जॉलच्या बाता, 15 ऑगस्ट 26 जानेवारी लग. आणि आम्ही म्हणतो स्वतंत्र माझा देश आहे. एक विचारते, वर्षभर अडगळीत असलेला तिरंगा आज मानाने उंच आभाळात डोलत आहे. वर्षभर अडगळीत असलेला तिरंगा आज मानाने उंच आभाळात डोलत आहे. तो अडगळीत असलेला तिरंगा खरा, तो अडगळीत असलेला तिरंगा खरा की आता डोलणारा खरा, हे गूढ अकलनीय आहे. तरी म्हणतो स्वतंत्र माझा देश आहे. आम्ही तरी म्हणतो स्वतंत्र माझा देश आहे. धन्यवाद. साहित्य कला मंच खूप खूप आभार. फारच सुंदर चारोळी आणि कविता होती सूरज कुमारी ताई. आणि याच्यातला जो संदेश होता की आपल्याला स्वातंत्र्य मिळवूनही आपण कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये म्हणजे पारतंत्र्य आहे आपल्याला अजूनही, तर ते तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे निदर्शनास आणून दिलेलं आहे. फारच सुंदर कविता. धन्यवाद तुमचे. आणि मी विनंती करेल तुम्हाला की ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करा. पुढच्या साहित्यिक आहे दीपाली वजे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची गझल सादर करावी. दीपाली वजे.
साहित्य कला मंच सगळ्यांना माझा नमस्कार. तर मी तिरंगावर गझल लिहिली आहे. तर मी माझे मनातले भाव, देशाबद्दलचे भाव माझ्या गझलेकडून गझले व्यक्त करत आहे. गझल ऐका. इतिहास वाचताना कळतो मला तिरंगा, इतिहास वाचताना कळतो मला तिरंगा, स्वातंत्र्य काय असते म्हणतो मला तिरंगा, जे शूरवीर झाले देशात कैक माझ्या, मी रोज त्यास स्मरता दिसतो मला तिरंगा, जावे ऋणे भराया घ्यावेत जन्म पुढचे, डोळ्यात पापड्यासम जपतो मला तिरंगा, इतिहास वाचताना कळतो मला तिरंगा, स्वातंत्र्य काय असते म्हणतो मला तिरंगा, गवतातला सडा बघ तो पारिजातकाचा, ते रूप पाहताना स्मरतो मला तिरंगा, ही वेळ आज नाही आपापल्या लढ्याची, शत्रू स्वार करण्या धरतो मला तिरंगा, ही वेळ आज नाही आपापल्या लढ्याची, शत्रू स्वार करण्या धरतो मला तिरंगा, इतिहास वाचताना कळतो मला तिरंगा, स्वातंत्र्य काय असते म्हणतो मला तिरंगा, स्वातंत्र्य काय असते म्हणतो मला तिरंगा. खूप खूप आभार. फारच सुंदर गझल दीपाली ताई. जितकी सुंदर गझल तितकेच सुंदर सादरीकरण पण झाले आणि कळतो मला तिरंगा अतिशय सुंदर गझल. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. मी पुढचे साहित्यिक मुकेश आयाचे त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा लेख वाचावा. मुकेश सर. धन्यवाद. साहित्य कला मंच मध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सभागृहात असणाऱ्यांचे सर्वांना नमस्कार. मी मुकेश आयाची. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा पूरक स्तंभ आहे याविषयी 4 शब्द आता वाचून दाखवतोय. सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झालेला आहे. आपण संविधानानुसार प्रजासत्ताक राज्य पद्धत स्वीकारली. ही पद्धती शासन, प्रशासन व न्याय व्यवस्था या 3 शासकीय स्तंभावर आधारित असून पत्रकारिता हा चौथा स्वायत्त स्तंभ आहे. शासन म्हणजे लोकनिर्वाचित उमेदवार एकत्र येऊन कायदे मंडळ अथवा सरकार बनवतात, ज्या योगे लोकहितार्थ कायदे करून राज्यकारभार चालवला जातो. प्रशासन कायद्याची अंमलबजावणी करते, समाजात शांती सद्भावना राखत सर्वार्थाने प्रगती साधण्यास मदत करते. न्याय व्यवस्था कायद्यांचा मान राखते व मोडणाऱ्यास दंडित करते. पत्रकारिता या तिघांच्या कार्यपद्धतीवर अंकुश ठेवून असते. हे सर्व स्तंभ जेवढे सशक्त, सुसंस्कृत व लोकहितार्थी तेवढी आपली लोकशाही मजबूत. वर्तमानपत्रे, नभोवाणी, दूरदर्शन ही आपल्याकडे पत्रकारितेचे काही प्रमुख माध्यमे आहेत. वृत्तपत्र पत्रकारितेला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास आहे. सन 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्राद्वारे मराठी पत्रकारिता सुरू झाली. यानंतर अनेक दिग्गजांनी आपल्या लेखाशिल्पाद्वारे इथे अक्षरलेणी उभारली. पत्रकारितेचा आजपर्यंतचा प्रवास साधारणतः 3 टप्प्यांचा आहे, जे की स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर व आधुनिक. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारितेसमोर सर्वकष स्वातंत्र्य प्राप्तीचे लक्ष्य होते. त्यावेळेच्या प्रतिभा संपन्न पत्रकारांनी आपल्या लेखणीने समाजमन जागृत केले. समाजाच्या एकजुटीमुळे स्वातंत्र्य प्राप्तीचा मार्ग सुकर झाला. स्वातंत्र्योत्तर पत्रकारितेसमोर देश विकास,
स्त्री शिक्षण, अस्पृश्यता, हरित क्रांती, श्वेत क्रांती इत्यादी अनेक विषय होते. त्यात पत्रकारिता व समाज सुधारकांच्या मदतीने लक्षणीय प्रगती झाली. संगणकाच्या आगमनासोबतच आधुनिक पत्रकारितेचा चेहरा बदलला. सध्या पत्रकारितेचे स्वरूप पाहता असे वाटते की ही आपल्या लोकशाहीस पूरक आहे का? माध्यम कोणतेही असो, पत्रकारितेत बातमी, ज्ञान, मनोरंजन आणि जाहिरात ही महत्वाची अंगे असतात. वृत्तपत्र माध्यमात या अंगाचा कसा उपयोग होतो हे आपण पाहू. बातमी म्हणजे घडलेल्या घटनेची माहिती देणे. जगात सतत काहीतरी घडामोडी चालूच असतात, त्या वाचकापर्यंत पोहोचवण्याचे काम बातमी करते. इंग्रजीत जिला न्यूज अथवा नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ असे म्हणतात. आजकाल दशदिशांच्या घटना क्षणात सर्वत्र समजत आहे. पत्रकारितेच्या तत्वाप्रमाणे बातमी सत्य असावी, ज्यात किमान 8 प्रकार म्हणजे का, कोण, कधी, कुठे, काय, कसे, कोणाला व कशाला यांची स्पष्ट उत्तरे असतात. ही पूर्ण अथवा आदर्श बातमी. पत्रकाराने स्वतःचे मत बातमीत मांडायचे नसते, तो प्रांत वृत्तलेखाचा. सध्या बऱ्याचदा महत्वाच्या बातम्या अन्वयार्थी दिल्या जातात, म्हणजे संपादक मंडळ बातमीचा स्वहेतूने अर्थ काढून सादर करतो. परिणामी त्यातील सत्यता कमी होते व विश्वासार्हता घटते. वृत्तपत्रातील अग्रलेख, वृत्तलेख, सदर, विविध पुरवण्या या ज्ञान प्रकारात येतात. श्रमिक पत्रकार किंवा मुक्त पत्रकार आपल्या लेखणीतून एखाद्या विषयासंबंधी विचार वाचकापर्यंत पोहोचवतात. अग्रलेख मात्र केवळ त्या वृत्ताच्या संपादकाचाच असतो आणि तो वृत्तपत्राचा आत्मा समजला जातो. प्रत्येक वृत्तपत्राची एक शैली पुस्तिका असते. संस्थापक सदस्य हे विशिष्ट वाचकवर्ग लक्षात घेऊन वृत्तपत्र काढतात. वृत्तपत्र स्थापनेचा हेतू, आशय, नियमावली या पुस्तकात नमूद असते. आजकाल संपादक मंडळ या चौकटीत राहूनच वृत्तपत्र चालवतात. आजकाल बऱ्याच वृत्तपत्रावर कोणत्या तरी राजकीय पक्षाची छाप असते, किंबहुना ते एखाद्या राजकीय पक्षाचे मुखपत्रच असते. यात प्रसिद्ध होणारा मजकूर त्या राजकीय विचाराने प्रेरित असतो. सध्याचे जग जाहिरातीचे आहे. वृत्तपत्रातील जाहिरात हा उत्पन्नाचा स्रोत आहे. वृत्तपत्रात 40% जास्त जाहिराती नसाव्यात. प्रसिद्धीसाठी जाहिरातीचा दर त्या वृत्तपत्राच्या खपावर अवलंबून आहे. वृत्तपत्रातील शब्दकोडी, व्यंगचित्रे, विनोद, सुविचार हे मनोरंजन सर्वात्मक. जग जवळ आलं. पाश्चात्यांच्या वैचारिक आक्रमणाने जुन्या कल्पना, आचार, विचार, साधनं अडगळीत जाऊ लागली. वर्तमानपत्रे रंगीत झाली. नभोवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात ऐकता येऊ लागली. दूरदर्शन तर घराघरात पोहोचले. शेकडो वाहिन्यावरून बातम्या, माहिती, मनोरंजन दर्शकासोबत अक्षरशः ओतले जाऊ लागले. माध्यमांचा विकास तर झाला. अति तिथं माती. एकाच जमिनीत जास्त पिके घेतल्याने जसा मातीचा कस कमी होतो तसे आजच्या पत्रकारितेची झाली आहे. श्वेत पत्रकारिता पीत पत्रकारितेत बदलली आहे. मूळ तत्वांचा सोयीस्कर बदल दिली जाऊ लागली. राजकारण आणि सिनेमा या विषयांच्या अतिरेकाने समाज मनाचा विकास खुंटला आहे. पैसा कमावण्यासाठी कसलीही तडजोड स्वीकारली जाते. समाजात भोग प्रवृत्ती वाढीस लागल्याने आपली योग संस्कृती लय पावत आहे. पत्रकारिता हा व्यवसाय होऊन नफाखोरी हेच लक्ष झाले. आजच्या पत्रकारितेसमोरील उच्च ध्येय कोणते याचे उत्तर कदाचित नकारात्मकच येईल. पत्रकारितेच्या लेखणीची धार बोकट झाल्याने तिचा इतर 3 विभागावरचा वचक कमी झालाय. परिणामात तिथे काही अवघडांचा शिरकाव झाला. काही स्वार्थी राजकारण्यांचे देशहिताकडे दुर्लक्ष झाले असून त्यांना आत्मगंड महत्वाचा झाल्याने राजकीय कुलघोडीतेच ते धन्यता मानत. शासकीय कार्यालयातील कामे लाल फितीत न अडकता अथवा लाचखोरी न होता वेळेवर होतील याची खात्री राहिली. न्याय व्यवस्थेने तर डोळ्यावर पट्टी बांधल्याने वेळेत रामशास्त्री न्याय मिळेल याची आशा उरली नाही. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी असे वाटते की हा स्तंभ जितका समाज हितैषी, निस्वार्थ, निष्कलंक, सुसंस्कृत व भक्कम
तितके इतर तिघांचे संतुलन साध्य होईल. पत्रकारितेच्या लेखणीस पुनश्च लोकमान्यांची धार मिळावी, आपल्या लोकशाहीस पूरक होऊन 75च नव्हे तर पुढील किमान 750 वर्ष चालावी ही इच्छा. धन्यवाद. सर, फार सुंदर लेख होता हा. पत्रकारितेचा उगम आणि ती आता सध्या आज कुठं गेलेली आहे, कारण माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आणि खूप महत्वाचा स्तंभ आहे. आणि त्याच्याबद्दलची एवढी सुंदर माहिती आम्हाला तुमच्याकडून ऐकायला मिळाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या पुढच्या साहित्यिक नीता कुलकर्णी, मी यांना विनंती करतो की त्यांनी कथा वाचावी. नीता कुलकर्णी. नमस्कार. आवाज येतो का माझा? हो, येतोय ताई, मी हा. वाचू शकता. हा, मी झूमला एवढं युज टू नाही आहे, सांभाळून घ्या. हो हो हो. हा, मी नीता कुलकर्णी, हैदराबाद. मी माझी एक कथा वाचणार आहे. कथेचं नाव आहे रक्तबंध. सुलभा आज खूपच आनंदात होती. तिच्या लाडक्या लेकाला आर्मीत जॉईन होण्यासाठी लेटर आलं होतं. सुनंदन, तिचा मुलगा, बरेच दिवसांपासून त्याची तयारी चालली होती आर्मीत जाण्यासाठी. आज त्या प्रयत्नाला यश आलं होतं. सुलभा देवापुढे हात जोडून बसली होती. डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या. तिच्या डोळ्यासमोर सरकन तो काळ आला. कॉलेजच्या फुलपाखरी दिवसात पोहोचली होती सुलभा. एकदम सुंदर, गोरीपान, शिडशिडीत, उंच, काळ्याभोर लांब सडक केसांची सुलभा पटकन कोणालाही आवडेल अशीच होती. सर्व मुलींची तर ती लाडकी होतीच, पण सर्व सरांची, अगदी सर्व मुलांचीही ती लाडकी होती. सालस, लाघवी स्वभावाने, अशा तिच्या स्वभावाने तिने सर्वांना अगदी जिंकून घेतलं होतं. मुलं तर तिच्या एका कटाक्षासाठी धडपडत होती. पण तिचा दरारा आणि आदरच, सगळ्या मुलांच्याकडे तिचा दरारा आणि आदरच असायचा आणि सर्वजण तिच्याकडे आदरानेच पाहायचे. सर्वात मिळून मिसळून राहणारी ती मात्र या बाबतीत अगदी कडक होती. सर्व तिला वचकूनच असायचे. कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये हिरोईनच्या रोलसाठी तिचं सिलेक्शन होणं स्वाभाविकच होतं. हिरोचा रोल कोणाला मिळणार याची मात्र सर्वांना उत्सुकता होती. पण सर्व ऑडिशन दिलेली मुलं रिजेक्ट झाली होती आणि ऑडिशनही न दिलेला नंदनला सरांनी हिरोचा रोल ऑफर केला. मितभाषी नंदन नाहीच म्हणत होता, पण अभ्यासात मस्त असलेला नंदन सरांच्या आग्रहापुढे कसा तरी तयार झाला. तो फक्त प्रॅक्टिसला यायचा आणि लगेच निघून जायचा. कोणाशी जास्त बोलणं नाही, टिंगलटवाळी नाही, टवाळखोरपणा नाही. पण कसं काय माहित, त्याला सुलभाबद्दल हळूहळू काहीतरी वाटायला लागलं. तो तिच्याकडे ओढला जाऊ लागला. सुलभा सुद्धा त्याच्याकडे खेचली गेली, अगदी मनाने. पण कोणीच एकमेकांना तसे दाखवत नव्हते. नाटक पार पडले. सर्वांनी दोघांना डोक्यावर घेतलं त्यांचं ऍक्टिंग पाहून. नाटक पार पडलं, पण दोघांनाही सुनं वाटायला लागलं. एकमेकांची आठवण यायला लागली. न सांगता दोघांनाही एकमेकांच्या भावना कळाल्या. अगदी शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, अशी परिस्थिती दोघांची झाली होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे त्यांनाच कळलं नाही. थोडं भेटणं, थोडं फिरायला जाणं असं सुरू झालं. पण दोघेही हुशार असल्याने त्यांना दोघांच्याही एक्झाम मध्ये मस्त मार्क पडले. सुलभाला नंदनची सर्वात जास्त आवडणारी गोष्ट होती ती म्हणजे कोणती? त्याला आपल्या देशाविषयी प्रचंड प्रेम वाटायचं. त्याच्या प्रत्येक बोलण्यात ते ओतप्रोत भरून वाहत असले दिसायचं. त्याला आपल्या वडिलांप्रमाणे देशासाठी आर्मीत जाऊन देशाची सेवा करायची होती. नंदन शेवटच्या वर्षाला असताना निरोप घेताना दोघांनाही खूपच वाईट वाटलं. त्याच वेळी दोघांनी ठरवलं की जरा स्थिर स्थावर झाल्यावर दोघांच्याही घरी सांगायचं. दोघांनीही जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला. तेव्हा मोबाईल वगैरे काहीच नव्हते. संपर्क साधायचा म्हणजे पत्र किंवा लँडलाईन फोन. एक दिवस नंदनचं पत्र आलं. मी 2 तारखेला येत आहे. आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटायला ये 2 वाजता, 11 वाजता.
पत्र आलं तेव्हा नेमकं घरात कोणी नव्हतं, म्हणून बरं झालं. नेहमीच्या ठिकाणी दोघी भेटले. नंदनने आनंदाची बातमी सांगितली. त्याला इंडियन आर्मी मध्ये सिलेक्शन होऊन ट्रेनिंग सुद्धा झालं होतं आणि त्याचं पोस्टिंग कारगिलला झालं होतं आणि तो जॉईन व्हायला जाणार होता. दोघांच्याही आनंदाला पारावर राहिला नाही. पण नंदनने हे तिला ट्रेनिंगला जायच्या आधी का नाही सांगितलं म्हणून ती त्याच्यावर रागावली आणि थोडा वेळ रुसून बसली. पण त्याने तिचा राग नेहमीप्रमाणे गोड बोलून काढला. नंदनच्या मित्राची रूम होती आणि मित्र गावाला गेला होता. मस्त दिवसभर त्यांनी एकमेकांच्या सहवासात दिवस घालवला. सुलभा आनंदाने घरी परतली. शेजारी किल्ली ठेवलेलीच होती. आई बाबा नेमके कोणाच्या तरी लग्नाला गेले होते. मस्त नंदनच्या सहवासातील वेळ आठवत ती मजेत झोपी गेली. सुलभा स्वतःच्या तंद्रीतच असायची. नंदनची आठवण आली की खुदकन हसायची. थोड्याच दिवसात कारगिल युद्ध सुरू झालं. रोज काही ना काही बातम्या कानावर येत होत्या. टीव्हीवर, रेडिओवर बातम्या ऐकताना तिचा जीव अगदी खाली वर व्हायचा. आणि एक दिवस शत्रूशी लढता लढता मृत्युमुखी पडलेल्या भारतीय जवानांमध्ये तिने नंदनचं नाव ऐकलं. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कोणाला काही सांगताही येत नव्हतं आणि कोणापुढे दुःख व्यक्त करताही येत नव्हतं. ती कशी बशी सावरली आणि अभ्यासात लक्ष एकाग्र करायचा प्रयत्न करत होती. अभ्यासासाठी रात्र रात्र जागरण करायची आणि एक दिवस तिला भडभडून उलटी झाली, चक्कर आली. आई म्हणाली, रात्री जागतेस त्यामुळे पित्त झाला असेल. पित्ताच्या गोळ्या आणि औषधे घेतली सुलभाने. तशी सुलभाची पाळी रेग्युलर नसायची, त्यामुळे आईला काही कळले नाही. पण सुलभाला मात्र स्वतःला दिवस गेल्याचे लक्षात आले. तिच्या शूरवीर देशप्रेमी नंदनचा अंश तिच्या पोटात वाढत होता. योगायोगाने 1-2 दिवसातच तिला सुयशचं स्थळ सांगून आलं. दिसायला सुंदर असलेल्या सुलभाला त्यांच्याकडून लगेच होकार आला. मस्त एकुलता एक असलेला राजबिंडा सुयश मोठ्या IT कंपनीत मॅनेजर होता. थाटामाटात लग्न लगेचच पार पडलं आणि ती सुयश बरोबर बेंगलोरला राहायला गेली. सुयश स्वभावाने खरंच खूप चांगला होता. तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. लगेचच सुनीतेला दिवस गेले म्हणून सर्वांना आनंद झाला. 7व्या महिन्यातच, म्हणजे सर्वांच्या मते तिला त्रास व्हायला लागला. सिझेरियनच करावे लागले आणि तिने एका मस्त गोंडस मुलाला जन्म दिला. त्यावेळी ती फारच सिरियस होती. त्यामुळे डॉक्टरांनी पुढे मूल होऊ देण्याचे सांगून ठेवलं होतं. धोका आहे म्हणून सांगितलं, त्यामुळे पुढे मूल होऊ द्यायचं नाही. सुयशच्या संसारात ती कितीही रमली तरी मधूनच नंदनच्या आठवणींनी ती अगदी व्याकुळ व्हायची, कासावीस व्हायची. नंदनचा मुलगा म्हणून तिने स्वतःचे नाव आणि नंदनचे नाव एकत्र करून सुनंदन असं नाव ठेवलं होतं. सुयशच्या नावाचं सु आणि तिच्या नावाचं सु दोन्ही होतं म्हणा त्यात. सुनंदन लाडापोडात मोठा होत होता. तिच्या बऱ्याच वेळा असं लक्षात आलं की सुनंदनच्या बऱ्याच सवयी नंदन सारख्या आहेत. मितभाषीपणा, प्रत्येक गोष्टीत चूजी असणं, एकदम शिस्तबद्ध, एखाद्या गोष्टीवर जीवापाड प्रेम करणं आणि प्रचंड देशभक्ती, देशाबद्दल अभिमान, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. कळायला लागल्यापासूनच तो म्हणायचा, मी सैन्यात जाणार आणि देशासाठी लढणार. आणि आज त्याची ही इच्छा पूर्ण झाली होती. शेवटी देशासाठी प्राण दिलेल्या खऱ्या देशप्रेमीचे रक्त होतं ते त्याच्या धमन्यात वाहत होतं. रक्तबंधच होता तो. सुलभा देवापुढे बसून डोळ्यातून पाणी काढत होती. तेव्हाच खांद्यावर हात पडला. सुलभाने मागे वळून पाहिलं तर सुयश आश्वासक नजरेने तिच्याकडे पाहत होता. तिला मिठीत घेऊन म्हणाला, अगं, एका देशप्रेमीचं रक्त वाहतंय ना त्याच्या शरीरात. शेवटी रक्ताचं नातं आहे ते. त्याच्या बापाप्रमाणेच सच्चा देशभक्त आहे तो. सुलभा नवलाने सुयशच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली. सुयश म्हणाला, अगं राणी, मला हे लग्नाच्या आधीपासूनच लक्षात आलं होतं. मी तुझ्या कॉलेजमध्ये चौकशी केली होती तेव्हाच मला सर्व कळलं होतं. पण राणी साहेब, आम्हीही तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. त्यामुळे तुमच्यावर असं असूनही लग्न केलं मी तुझ्याशी. पण हे तुला कळूही न देता मी हे गुपित हृदयात जपून ठेवलं होतं. हे रक्तबंध मी मनोमन जपले, सांभाळले. चल, आता आपण आपल्या त्या मुलाला हसतमुखाने निरोप द्यायची तयारी करू. इतके दिवस असं अंतरीचं गुपित सांभाळणारा पती कोणत्या मुशीत जन्माला आला असेल असा विचार करतच सुलभा सुयशच्या मिठीत सामावली. हे कधी सामावली आणि कधी ती त्याच्यात एकरूप झाली हे तिलाही कळलं नाही. हा आनंद सोहळा नंदन नक्कीच वरून समाधानाने बघत असेल, भरून पावला असेल. धन्यवाद. फार सुंदर कथा होती नीताताई. अतिशय चित्रपटाची कथा म्हणू शकतो आपण, त्या प्रकारे इतकं सुंदर तुम्ही लिहिलं.
आणि धन्यवाद. त्याची सुरुवात, त्याचा मध्य आणि एक शेवट पण इतका सुंदर केला, गोड केला. तर फारच नाजूक आणि छान कथा होती ही. धन्यवाद. आणि खरंच एक सैनिकांप्रतीच हे एक सुद्धा प्रेम म्हणायला हवं. आणि असे समजदार लोक जर समाजात असले तर खरंच असं कोणावरती, कोणा सैनिक पत्नीवरती म्हणा वगैरे, किंवा सैनिकाच्या प्रियसीवरती वाईट वेळ येत नाही. खूप सुंदर कथा. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. तर आपण पुढच्या कथेकडे वळू. वैशाली सुळे यांना मी विनंती करेल, त्यांचं एक अनुभव कथन आहे, त्या ते सादर करतील. वैशाली. सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम साहित्य कला मंचनी हा इतका सुंदर उपक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये भाग घेण्याची मला संधी मिळते, तर साहित्य कला मंचच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद आणि खूप खूप आभार. बरेचदा असं होतं की एखादी घटना घडते, जसं की हल्ला आहे, बॉम्बस्फोट आहे, आणि एक भारताचे नागरिक म्हणून आपण त्या घटनेवर प्रतिक्रिया देतो, चर्चा करतो आणि काळाच्या ओघात ती विसरून जातो. मात्र आपल्या अगदी जवळचं कुणी त्या घटनेशी संबंधित असेल किंवा आपण जर त्या घटनेचा जवळून अनुभव घेतला तर मात्र ती घटना आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहते. आणि असं म्हणतात की आग लांबून बघणं वेगळं आणि आगीच्या जवळ गेल्यावर त्याची धग आपल्याला कळते की काय आहे. आणि असा काहीसा अनुभव मी घेतला आणि तो मी तुम्हा सगळ्यांसमोर मांडू इच्छिते. 14 फेब्रुवारी. आता 14 फेब्रुवारी ही तारीख कशासाठी प्रसिद्ध आहे हे काही वेगळं सांगायला नको, पण 14 फेब्रुवारी 2019 हे वर्ष जेव्हा या तारखेला जोडलं गेलं आणि ही तारीख, हा दिवस आपल्या भारतीय इतिहासात एक काळाकुट्ट दिवस म्हणून नोंदला गेलेला आहे. बरोबर जो कुप्रसिद्ध पुलवामाचा अटॅक झाला आपल्या सैनिकांवरती, तो याच दिवशी झाला. आणि हा अटॅक दुपारी झाला आणि त्यानंतर भराभर बातम्या यायला लागल्या इंटरनेटवर, व्हॉट्सअपवर, टीव्हीवरती. आणि जेव्हा सर्वप्रथम ही बातमी मी ऐकली की असा असा हल्ला झालाय, त्याबरोबर पुलवामा, काश्मीर आणि तिसरं नाव माझ्या डोक्यात आलं ते म्हणजे वैशाली. तर वैशाली ही माझी गांधीनगर गुजरातला मी जेव्हा राहायचे तेव्हा माझी मैत्रीण होती आणि तिचे मिस्टर CRPF मध्ये कार्यरत होते आणि आम्ही दोघींनी BEd ला सोबत प्रवेश घेतलेला होता. तर एक समवयीन आणि मराठी. आता आपल्या सगळ्यांना माहिती असेल की परप्रांतात आपल्या प्रांतातले लोक भेटले की आपली पटकन मैत्री होते. तर माझी आणि वैशालीची अशी पटकन मैत्री झाली होती आणि आम्ही जवळजवळ 2-1 वर्ष सोबत होतो. आणि मी पण आता एका शाळेमध्ये जॉईन केलं होतं आणि तिने सुद्धा. पण आम्ही अधूनमधून फोनवरून संपर्कात असायचो. तर जशी ह्या हल्ल्याची बातमी ऐकली तर सर्वप्रथम माझ्या मनात तिचा विचार आला आणि जितक्या वेगाने विचार आला तितक्याच वेगाने मी तो झटकला सुद्धा. कारण तिच्या मिस्टरांची पोस्टिंग ही श्रीनगरला होती आणि थोड्याच दिवसांपूर्वी तिने मला सांगितलं होतं की अगं ते सुट्टी घेऊन येणार आहेत. तर त्यामुळे माझ्या मनात विचार आला की म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती, की सगळं काही ठीकच असेल, काळजीचं काही कारण नाही आणि कदाचित ते इथेच असतील गांधीनगरला. पण दुसरं मन म्हणाला की अगं इतका मोठा हल्ला झालाय, एक साधा फोन करायला काय जातंय. आणि असं म्हणून मी तिला फोन केला आणि म्हटलं काय ग, डायरेक्टच मी विषयाला हात घातला की सगळं ठीक ना, भाऊजी तर इकडेच असतील कदाचित. त्याबरोबर तिच्या बोलण्यात नेहमीचा उत्साह नव्हता. ती अतिशय उदास आवाजात एवढंच म्हणाली की हो, आता तसं सगळं ठीकच आहे. तर त्याबरोबर माझ्या अंगावरती काटा आला. मी म्हटलं का ग, काय झालं. तर ती म्हणाली की अगं माझे मिस्टर सुट्टी संपवून नुकतेच तिथे गेले होते आणि पुलवामाहून श्रीनगरला ज्या बसेस सगळ्या गेल्या, आपल्याला ती घटना माहिती आहे, त्यातल्या नेमक्या दुसऱ्या नंबरच्या बसमध्ये ते होते. आणि हे ऐकलं आणि अक्षरशः मला इतका धक्का बसला की, आणि आता ते सुखरूप आहे तेवढं तिने सांगितलं. त्याबरोबर मी देवाचे आभार मानले आणि तिला म्हटलं की अगं तुम्ही कसा काय हा इतका मोठा धक्का, कारण ती आणि तिचं 7वीतला 11-12 वर्षांचा मुलगा हे दोघंच गांधीनगरच्या क्वार्टरमध्ये राहायचे, कारण श्रीनगरला फॅमिलीला राहण्यासारखी परिस्थिती नव्हती. तर तिला म्हटलं तुम्ही कसा काय हा धक्का, आणि तुम्हाला कळवलं पण नाही. आणि मी ताबडतोब म्हटलं की तुम्ही माझ्या घरी या, थोडे दिवस राहा आणि सगळं काही नॉर्मल झालं की तुम्हाला मी घरी सोडते. त्याबरोबर ती म्हणाली की अगं अशा घटना आमच्या कॅम्पमध्ये नेहमी घडतच असतात कुठे ना कुठे आणि आमच्या इथे सिक्युरिटी खूप कडक आहे, तर मला काही येता येणार नाही. आणि आमचं एक CRPFचा हा जो कॅम्प आहे, क्वार्टर्स, हे एक कुटुंबच आहे आणि सगळेजण आमची खूप छान काळजी घेतात आहे.
तरी सुद्धा ती घटना ऐकली आणि तिला भेटल्याशिवाय मला चैन पडेना की इतक्या मोठ्या धक्क्यातून ती गेलेली आहे आणि तिच्या मुलाला आणि तिला मला भेटायला खूप इच्छा होत होती. आणि मग म्हणून मी माझ्या 1-2 आमचं मराठी भगिनी मंडळ आहे, तर मैत्रिणींना सांगितलं आणि आम्ही 4-5 जणी तिच्याकडे निघालो. तर गावाच्या बाहेर गांधीनगर पासून 10-12 किलोमीटर वरती त्यांची वसाहत आहे आणि तिने सांगितलं की तुम्ही उगाच कशाला त्रास घेता, सिक्युरिटी खूप कडक आहे. पण आम्ही हट्ट धरला तेव्हा तिने आम्हाला कसं यायचं काय वगैरे सगळं सांगितलं आणि खरोखर आम्ही सगळे आमचे आधार कार्ड, ओळखपत्र आमची तिथे गेटवर कसून तपासणी झाली आणि आमच्या सगळ्यांसाठी हा एक नवीनच अनुभव होता. आणि जेव्हा तिच्या मुलांनी गेटवर येऊन सांगितलं की हो मी ओळखतो, हे आमचे नातेवाईक आहे, तेव्हा आम्हाला आत सोडण्यात आलं. आणि बरंच आतमध्ये त्यांचं क्वार्टर होतं आणि अगदी जुन्या पद्धतीचं छोटंसं आणि ते पाहून आम्हाला जाणवलं की आपले सैनिकांचे कुटुंबीय हे कशा वातावरणात, कशा परिस्थितीत राहतात. खरं तर याआधी वैशालीनी माझी मैत्रीणच होती. आम्हाला खूपदा बोलवलं होतं, पण आमचं काही तिच्याकडे जाणं झालं नाही. मग तिथे गेल्यानंतर तिने सविस्तर हकीकत सांगितली ती अशी की वैशालीनी पण एका शाळेत जॉईन केलेलं होतं माझ्या मैत्रिणींनी आणि तिचा मुलगा पण केंद्रीय विद्यालयात जायचा. तर दुपारच्या वेळी साधारण हे मायलेक घरी आले की जेवताना तिच्या मिस्टरांना श्रीनगरला व्हिडिओ कॉल वगैरे लावायचे आणि त्यांचं एक फॅमिली बोलणं संवाद हा असा व्हायचा. आणि नेमकं त्याच दिवशी तिच्या मिस्टरांचा 14 फेब्रुवारीला फोन आला की अगं मी बसमध्ये प्रवास करतोय, तर व्हिडिओ कॉल नाही आपण नुसतंच बोलूया. आणि एवढे 2 वाक्य बोलल्यानंतर इथे गांधीनगरला माझ्या मैत्रिणींनी जोरात आवाज ऐकला फोनवरून आणि तिने विचारलं की काय झालं. त्यासाठी तिचे मिस्टर म्हणाले की खूप मोठा आवाज आलाय आणि फायरिंग सुरू झाली आहे आणि मी आता फोन ठेवतो. म्हणजे विचार करा की हे ऐकल्यानंतर फोन बंद झाला आणि त्यानंतर जवळजवळ दुसऱ्या दिवशीपर्यंत वैशालीचा आणि तिच्या मिस्टरांचा काहीही संपर्क नव्हता. आणि ती रात्र ते तास मधले त्यांनी कसे काढले असतील आणि इकडे तिला फोनचा वर्षाव सुरू झाला की कसं आहे काय आहे आणि तिला काहीही माहित नव्हतं. ती फक्त एवढंच म्हणायची की जेवढं तुम्ही टीव्हीवर बघताय तेवढंच मलाही माहिती आहे. आणि नंतर मग बऱ्याच तासांनी तिच्या मिस्टरांचा फोन आला आणि त्यांनी जे सांगितलं ते ऐकून म्हणजे तिच्या तोंडून आमच्या अंगावर काटा आला की दुसऱ्या नंबरच्या बसमध्ये ते बसलेले होते आणि फोनवर घरी बोलत असताना वैशालीशी आणि मुलाशी एक मोठा आवाज आला आणि त्यांच्या अंगावर असे धूळ येऊन आदळलं आणि त्यांनी बघितलं तर समोरच्या बसमधल्या ड्रायव्हरचे दोन्ही पाय मांडीपासून तुटून त्यांच्या अंगावर आले होते. आणि क्षणार्धात ती बस सगळ्या थांबल्या, सगळे बाहेर आले आणि रक्त मासाचा सगळी घटना ते हृदयद्रावक वर्णन सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्या वैशालीने आम्हाला जितक्या हिमतीने सांगितलं की ऐकूनच आमच्या डोळ्यात म्हणजे पाणी आलं आणि आम्हाला कोणत्या शब्दात आम्ही तिला हिंमत दिली, या प्रसंगाला तोंड दिलं. आमच्याजवळ खरोखर शब्द नव्हते. मग अशाही प्रसंगात आम्ही इतक्या लांबून पहिल्यांदा आलो तर ती चहा पाणी करायला गेली तर तिचा मुलगा अगदी शहाण्यासारखा आम्हाला अटेंड करायला आमच्या जवळ बसून होता. मग एका मैत्रिणीने त्याला विचारलं की का रे बाळा तुला भीती वाटली का हे सगळं ऐकून. तर त्यांनी अगदी म्हणजे बघा की सैनिकांचे कुटुंब, त्यांचे मुलं, त्यांचा पण त्याग किती असतो की डोळ्याच्या कोपऱ्यातून अशी आईकडे खून केली की नाही आईसाठी असं म्हणू नका की मी नाही घाबरलो, मला तिच्यासाठी हिंमत ठेवणं भाग आहे. आणि मी पण वैशालीला किचन मध्ये चहा वगैरे करू लागायला मदत करायला गेली तर तिला विचारलं की कागद तू घाबरली असेल ना. तर त्यावेळी ती म्हणाली की नाही मला घाबरून कसं चालेल, ओमसाठी माझ्या मुलासाठी मला हिंमत ठेवणं, घाबरली आहे असं मला दाखवता येत नाही. आणि त्याच वेळेस आम्ही बोलत असताना गावाकडून तिच्या सासऱ्यांचे, तिच्या वडिलांचे फोन येत होते आणि ती अतिशय शांतपणे, धीरोदात्तपणे हो हो सगळं ठीक आहे, काळजी करू नका. कारण ती म्हणायची की ते वयस्कर आहेत, कोणी हार्ट पेशंट आणि मला त्यांना धीर देणं भाग आहे. मी घाबरली तर कसं होईल. आणि त्यावेळी खरोखर म्हणजे आम्ही 3 वर्ष सोबत होतो, अतिशय सालस निरागस, पण तिचे एक वेगळंच रूप मी बघत होती आणि मनोमन एक सैनिकाची पत्नी म्हणून मी तिला नमन करत होते. आणि असं खरं तर त्यांना एकटं सोडायची आम्हाला इच्छा नव्हती, पण थोडं बोलून आम्ही निघालो. आणि मग निरोप घेताना मी म्हंटल की का ग वैशाली इतक्या वर्षांच्या तुझ्या लग्नाला इतकी वर्ष झाली, भाऊजींची सर्व्हिस, तर हा पहिलाच प्रसंग असेल ना असा प्राणघातक हल्ल्याचा. तर ती शांतपणे म्हणाली की नाही ग ही 3री वेळ. आणि या आधीचे सुद्धा तिने इतके भयानक प्रसंग सांगितले की तिच्या मिस्टरांचं नक्षलाइट एरिया गडचिरोली कोब्रा बटालियन मध्ये पोस्टिंग होतं आणि नक्षलवाद्यांनी लँडमाईन ही पेरून ठेवलेली होती आणि 14 पैकी 12 जण त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. लँडमाईनचा जो स्फोट झाला आणि 2 वाचले आणि सुदैवाने
वैशालीचे मिस्टर त्यामध्ये होते आणि दुसरा सुद्धा एक असाच थरारक अनुभव आणि खरोखर म्हणजे सांगते की शब्द नव्हते आम्हाला, म्हणजे आम्ही तिला धीर द्यायला म्हणून गेलो होतो आणि आम्हालाच खरं तर धीराची गरज होती. तर मी फक्त तिचे हात हातात घेऊन एवढंच म्हटलं की वैशाली कुठून आणतेस ग एवढी हिंमत, कारण ती अतिशय निरागस आणि साधस होती. तर यावेळी ती काही बोलली नाही. तिने फक्त तिच्या हॉलमध्ये टेबलवर एक बोट दाखवलं एका कोपऱ्यात. आम्ही सगळ्यांनी बघितलं. तर साईबाबांची छोटीशी मूर्ती होती आणि तिथे एक छोटंसं निरांजन तेवत होतं. तर आमच्यातल्या एका ज्येष्ठ मैत्रिणीने पटकन कुंकवाचा करंडा घेतला, वैशालीच्या कपाळाला कुंकू लावलं. संध्याकाळची वेळ होती आणि त्या म्हणाल्या की तुझं सौभाग्य असंच अखंड राहू दे. त्याबरोबर दुसरी म्हणाली की हो, आणि त्याबरोबर आपल्या सीमेवरती लढणाऱ्या आमच्या सगळ्या सैनिक बांधवांच्या पत्नींचं सौभाग्य सुद्धा अखंड राहू दे. आम्ही सुद्धा मनोमन हीच प्रार्थना करत वैशालीच्या हॉलमधल्या त्या छोट्याशा साईबाबांच्या मूर्तीला नमन केलं आणि ती जी निरांजन आहे त्यावेळी ती अधिकच प्रदीप्त झाल्यासारखी वाटली. जणू त्या निरांजनीची ज्योत आम्हाला म्हणत होती, तथास्तु तथास्तु. वंदे मातरम. धन्यवाद. फारच सुंदर हे अनुभव कथन होतं वैशालीताई. खरंच जे 14 फेब्रुवारीला जी घटना घडली आहे ती फारच दुर्दैवी आहे आणि तो दिवस भारतात कोणताच नागरिक विसरू शकणार नाही. आणि आपल्याला मीडियामधून कळतच असतं नेमकं काय घडतंय, कसं घडतंय. पण त्यांच्याच घरातल्या लोकांची हिंमत कशी असते, त्यांच्यावरती वेळ कशी येते, ते पण एक तुम्ही खूप चांगल्या शब्दात सांगितलं. खूप धन्यवाद हा अनुभव सांगितल्याबद्दल. तर मी पुढच्या साहित्यिक यांना विनंती करतो, मेधा भिडे यांना विनंती करतो की त्यांनी साहित्य वाचन करावं. मेधा भिडे. मी मेधा भिडे. मी आपल्या साहित्य कला मंचच्या प्रजासत्ताक दिनानी या उपक्रमात माझी कविता सादर करत आहे. नाव आहे प्रजासत्ताक दिन. 73व्या प्रजासत्ताक दिनी प्रतिज्ञा करूया ही मनी. 73व्या प्रजासत्ताक दिनी प्रतिज्ञा करूया ही मनी. आतंकाने होणारी थांबवायची हानी, नाही सोसायची कधीच मानहानी. कोरोना महामारीची धास्ती पसरली जनी, त्यावरही दाखवूया मात करूनी. बहिष्कार टाकूया वस्तूंवर ज्या आहेत चिनी. बहिष्कार टाकूया वस्तूंवर ज्या आहेत चिनी. त्या हेकेखोराला पोहोचवूया आर्थिक हानी. घुसखोरीची त्याची चालूच आहे मनमानी. घुसखोरीची त्याची चालूच आहे मनमानी. सर्व शक्तीनिशी हा डाव लावूया उधळून. तो भारत मातेवर पाहतोय दबाव टाकून. जवळील मित्र देशांशी सैन्य संबंध जोडून. तूच आमचे सर्वस्व आहेस जननी. तूच आमचे सर्वस्व आहेस जननी. तुझे संरक्षण करू सर्व सामर्थ्याने. कुठल्याही संकटास सामोरे जाऊ धैर्याने. कुठल्याही संकटास सामोरे जाऊ धैर्याने. तुझी मान उंचावेल पुत्रांच्या कर्तृत्वाने. आम्ही होतो नतमस्तक हात जोडून. थोडीशी सेवा घडू आमच्या हातून. राहू सर्व देशबांधव एकत्र मिळून. राहू सर्व देशबांधव एकत्र मिळून. आपला तिरंगा कीर्तीने फडकवू उंच गगनी. फडकवू उंच गगनी. धन्यवाद. फारच सुंदर कविता होती मेधाताई. आता प्रजासत्ताक दिनी आपण कोणते कोणते निश्चय करायला पाहिजे त्याबद्दल तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलंय. आणि यातले काही निश्चय जरी आपण पाळले तरी एक प्रकारची ती देशसेवाच होईल आपल्याकडून. खूप धन्यवाद तुमचे. मी तुम्हाला विनंती करेल की कॅमेरा बंद करा आणि ऑडिओ पण बंद करा. आपले पुढचे साहित्यिक तुषार भट यांना मी विनंती करतो की त्यांनी कविता सादर करावी. नमस्कार. ऐकू येते रोहित? रोहित सर ऐकू येते बरोबर? येते सर, वाचा. ओके ओके ओके.
पहिले मी काल सर्वांना साहित्य कला मंचावरील सर्व साहित्यिकांना नवीन वर्षाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा आपला विषय खूपच विषयाला औचित्य धरून आहे, प्रसंगाला औचित्य धरून आहे. तर मी माझी एक इंग्रजी कवितेचा भावानुवाद सादर करतो आहे आणि 2 अगदी छोट्या अलक अतिलघु कथा वाचणार आहे. तर सुरुवात करतो. पहिले इंग्रजी कविता वाचतो म्हणजे थोडीशी पार्श्वभूमी कळेल. ही कविता आहे अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन यांची, जे इंग्रज कवी आहेत त्यांची एक कविता आहे. ती कविता अशी आहे. होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड, होम दे ब्रॉट हर वॉरियर डेड, शी नॉर swoon nor utter cry, all her maidens watching said, she must weep or she will die. Then they praised him soft and low, called him worthy to be loved, truest friend and noblest foe, yet she neither spoke nor moved, stole a maiden from her place, lightly to the warrior's step, took a face of cloth from face, yet she neither moved nor wept. Rose a nurse of 90 years, set his child upon her knee, like summer tempest came her tears, sweet my child, I live for thee, sweet my child, I live for thee. ही मूळ इंग्रजी कविता आहे. याचा आता मी एक भावानुवाद केलेला आहे, तो वाचतो. तर पार्श्वभूमी अशी आहे की एका सैनिकाचं शव घरी आणलं जातं. त्याची एक 17-18 महिन्यापूर्वी लग्न झालेलं असतं. त्याच्या बायकोच्या मांडीवर एक तान्हं मूल असतं. पण ते सैनिकाचं शव पाहून ती जी सैनिक पत्नी आहे ती सुन्न झालेली आहे आणि आजूबाजूचे लोक म्हणतात ती रडलीच पाहिजे, नाहीतर ती मरून जाईल. आणि मग पुढे कसं करायचं ह्या एका संकल्पनेवर आधारित, आणि मग ती रडते. तर ह्या एका संकल्पनेवर आधारित ही कविता आहे. आणले ध्वजात लपेटुनी शूर योद्ध्यास घरी, आणले ध्वजात लपेटुनी शूर योद्ध्यास घरी, झाली सुन्न ती नाही झरल्या नैनातून सरी, झाली सुन्न ती नाही झरल्या नैनातून सरी, जमले तिच्या भोवती, जमले तिच्या भोवती शेजारी पाजारी सगळे, जमले तिच्या भोवती शेजारी पाजारी सगळे, रडलीच पाहिजे अन्यथा ती मरेल घडेल आगळे, रडलीच पाहिजे अन्यथा ती मरेल घडेल आगळे. वर्णू लागले महिमा त्याचा गोड शब्दात हो, वर्णू लागले महिमा त्याचा गोड शब्दात हो, होता आमचा लाडका म्हणून फोडती टाहो, होता आमचा लाडका म्हणून फोडती टाहो, होता विश्वासू मित्र नि दिलदार म्हणती कोणी, होता विश्वासू मित्र नि दिलदार म्हणती कोणी, तरी देखील हलली नाही की रडली नाही ती. पेटीतले शव समीप ठेवले तिच्या कोणीतरी, पेटीतले शव समीप ठेवले तिच्या कोणीतरी, केले दूर वस्त्र दाविला चेहरा त्याचा कोणीतरी, केले दूर वस्त्र दाविला चेहरा त्याचा कोणीतरी. पुतळ्या परिस्तब्ध, पुतळ्या परिस्तब्ध काही काहीच बोलेना, पुतळ्या परिस्तब्ध काही काहीच बोलेना, इतके झाले तरी ती बिलकुल अश्रू ढाळेना. होती एक आजी शुभ्र केसांची नव्वदीची, होती एक आजी शुभ्र केसांची नव्वदीची, थरथरत्या हातांनी ठेवले मांडीवर बाळास तिने, थरथरत्या हातांनी ठेवले बाळास मांडीवर तिने, फोडूनी टाहो कोसळली वळीव पावसा परी ती, फोडूनी टाहो कोसळली वळीव पावसा परी ती. हो हो जगेल फिरून मी जिद्दीने फक्त याच्यासाठी, हो जगेल फिरून मी जिद्दीने फक्त याच्यासाठी. म्हणजे इथे ही कविता संपते आणि ती टाहो फोडून रडू लागते.
आता एक अतिशय लघु कथा आहे. अलक. कथेचं नाव आहे वर्तुळ. बाबा, मला सैन्य दलातील मुलाशीच लग्न करायचंय. अनघाने तिच्या वडिलांना जवळजवळ ठणकावूनच सांगितलं आणि तो कारगिलच्या युद्धात शहीद झाला. आंटी, मला तुमच्याच मुलाशी लग्न करायचंय. आर्मी लाईफ, आर्मी वाईफ, आय वॉन्ट टू रिअली लिव्ह धिस वन. टाईट जीन्स आणि तसला स्लीवलेस टॉप घालून आलेली शेफाली अनघाला म्हणाली. एक वर्तुळ पूर्ण झाले. शेफालीत अनघाला तिची जुनी अनघा आणि जगण्याची जिद्द दोन्ही मिळाली. कहते हैं ना, दुनिया गोल है. अलक 2. माझा बाबा. ही तर अगदी परवा लिहिलेली आहे. माझा बाबा. ए बाबा, लद्दाख मधून येताना तू ना माझ्यासाठी बॅग भरून बर्फ घेऊन ये. मग आपण खूप आईस्क्रीम बनवू. ही मम्मा बघ ना, मला फ्रीज मधल्या आईस्क्रीमला हातच लावू देत नाही. 5 वर्षाची सोनाली तिच्या सैन्य दलातल्या बेस कॅम्पवरील आर्मी हॉस्पिटलमध्ये 4 गोळ्या खाऊन मृत्यूची झुंज देणाऱ्या तिच्या बाबाला सांगत होती. 5 वर्षाची सोनू तिच्या सैन्य दलातल्या बेस कॅम्पवरील आर्मी हॉस्पिटलमध्ये 4 गोळ्या खाऊन मृत्यूची झुंज देणाऱ्या लाडक्या बाबाला सांगत होती आणि पत्नीच्या डोळ्यातले बर्फ वितळून अश्रू झाले. नमस्कार. फारच सुंदर कविता जे ट्रान्सलेट केली सर तुम्ही, फारच सुंदर होते. जरी ती इंग्रजीतून तशीच ट्रान्सलेट केली, पण त्यात जे मराठी शब्द तुम्ही वापरले ते अतिशय छान होते आणि तिला मराठीत एक चांगला बहर आला त्या कवितेला आणि खूपच भावनिक कविता होती. आणि तुम्ही जे 2 अलग सादर केले अतिशय सुंदर आणि अतिशय भावनिक होते. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आणि तुम्हाला विनंती करेल की तुम्ही ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करू शकता. आपले पुढचे साहित्यिक अविनाश चिंचोकाडकर सर यांना विनंती करतो की त्यांनी कथा सादर करावी. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर ही एक जुनीच कथा आहे, पण आजच्या प्रसंगी मला असं वाटलं की ती योग्य राहील. तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक दिन आपला झाला, पण आपल्याला गांधीजींना जे अभिप्रेत होतं ते स्वातंत्र्य मिळालं का, त्याबद्दल ही कथा आहे. कल्पना अशी आहे की गांधीजी जर परत भारतात आले तर त्यांना काय अनुभव येईल. तर कथा वाचतो मी आता. कथेचं नाव आहे बेन किंग्सले अचानक पार्टीतून का निघून गेलेत. गांधीजी पृथ्वीवर उतरले तो संध्याकाळचा वेळ होता. रस्त्यावरून भरभरून वाहने, लोक जात होते. दुतर्फा टोलेजंग इमारती दिसत होत्या. गांधीजी नाही म्हटलं तरी थोडे सुखावले. स्वतंत्र भारताने चांगली प्रगती केली आहे याचा त्यांना आनंद वाटला. चालता चालता त्यांना एक पोस्टर दिसले, करमुक्त गांधी पहा. गांधीजी थोडे विचारात पडले. सरहद्द गांधी त्यांना माहित होते, पण करमुक्त गांधी हा काय प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. गांधीजी पुन्हा आपल्या वाटेने चालू लागले. ठिकठिकाणी उंची हॉटेल्स, इमारती दिसत होत्या. भपकेबाज मोटारी रस्त्यावरून धावत होत्या. एका प्रचंड इमारतीकडे त्यांचे लक्ष गेले आणि ते पुन्हा थबकले. तीच पार्टी पुन्हा त्यांना दिसली, पण येथील पार्टी खूप मोठी होती आणि त्यावर प्रीमियर शो असेही लिहिले होते. हा काय प्रकार आहे त्यांना कळेना, पण थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले की ते एक चित्रपटगृह होते. म्हणजे त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट होता तर तो. आपल्या आयुष्यात त्यांनी असले शौक कधी केले नव्हते, पण आता हा चित्रपट बघण्याचा त्यांना अनावर मोह झाला. आपल्याबद्दल स्वतंत्र भारतातील लोकांना काय वाटते ते जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता वाटली. ते बुकिंग ऑफिसकडे जाऊ लागले. तेवढ्यात लोकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. बघता बघता कॅमेरे, माईक घेतलेल्या लोकांनी त्यांना वेढून टाकले. काही लोकांनी त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी डायऱ्या आणि पेन पण पुढे गेलेत. ऑटोग्राफ प्लीज, एक तरुणी म्हणाली. गांधीजींनी निमूटपणे सही केली. सही बघून ती तरुणी दचकलीच. मग इंग्रजीत म्हणाली, मला तुमची सही हवी होती, गांधीजींची नव्हे.
मग काय इथे बॅरिस्टरजींना उभे आहेत असे काहीतरी उत्तर देण्याचा गांधीजींचा विचार होता, पण केवळ त्या मुलीचे मन दुखवू नये म्हणून ते काहीच बोलले नाही. त्यांनी नुसते स्मित केले. गांधीजी सह्या करण्यात गुंतले असतानाच थिएटरचा व्यवस्थापक आणि इतर मंडळी गर्दीतून वाट काढत तिथपर्यंत आली. त्यात 2-4 परदेशी लोकही दिसत होते. व्यवस्थापक त्यांना त्यांच्याशी हस्तांदोलन करून म्हणाला, वेलकम मिस्टर बेन. तुम्ही प्रीमियरला याल असे आम्हाला कधी वाटलेच नव्हते. तुम्ही आम्हाला सुखद धक्का दिला. मी पण तसा अचानकच आलो म्हणा, गांधीजी म्हणाले. पण त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. या गृहस्थाने धडधडीत आपल्याला बेन म्हणावे याचं त्यांना आश्चर्य वाटले. गुजरातीमध्ये बेनचा अर्थ बहीण होतो आणि हा चक्क आपल्याला बेन म्हणतोय म्हणजे कमालच आहे. परदेशी मंडळींनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यातला एक जण त्यांच्या कानात कुजबुजला, बाकी काही म्हण पण आज तुझा मेकअप मस्त जमला आहे. हुबेहूब तू गांधीजी सारखाच दिसतोय. त्या माणसाने आपल्याशी एकेरीत बोलावे याचा गांधीजींना संताप आला. त्याचे बोलणेही त्यांना थोडे अपमानास्पद वाटले. ते म्हणाले, दिसतो म्हणजे काय, आहेच मी. त्यावर तो मनुष्य मोठ्याने हसला. आता यात हसण्यासारखे काय, गांधीजींना कळेच ना. व्यवस्थापकाने अगदी आदराने त्यांना आतमध्ये नेले आणि एका आरामशीर खुर्चीत बसवले आणि त्यानंतर त्याने घोषणा केली, मला सांगण्यास अतिशय आनंद होतो की या चित्रपटातील प्रमुख अभिनेते श्री बेन किंग्सले हे सुद्धा या प्रीमियर शो साठी हजर आहेत. लोकांनी या घोषणेनंतर टाळ्यांचा कडकडाट केला. अच्छा, म्हणजे असा प्रकार आहे तर, गांधीजींच्या लक्षात आले. हे लोक आपल्याला बेन किंग्सले समजतात आहे. ठीक आहे, चालू द्या हे नाटक, गांधीजींनी ठरवले. चित्रपट पाहताना गांधीजी अगदी सद्गतीत झाले. स्वतःच्या आयुष्यातील प्रसंग मोठ्या पडद्यावर पाहून त्यांच्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. त्यांना चित्रपट खूप आवडला. बेन किंग्सलेचे तर त्यांना खूप कौतुक वाटले. एका परदेशी माणसाने आपली भूमिका इतकी हुबेहूब वटवावी याचे त्यांना नवल वाटले. मध्यंतरात एक पांढरा टोपी घातलेला मंत्री त्यांना भेटायला आला. त्याने त्यांच्या अभिनयाची तोंड फाटेस्तोर स्तुती केली. गांधीजींना मनातून हसू येत होतं, पण वरून त्यांनी तसे दाखवले नाही. ते त्या मंत्र्याशी बोलू लागले. सहज बोलता बोलता दारूबंदीचा विषय निघाला. त्या मंत्र्याने सरकारची दारूबंदी बद्दलची योजना त्यांना समजून सांगितली. स्वतः कट्टर दारूविरुद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. दारूमुळे लोकांची होणारी दुरावस्था सांगताना तर त्या मंत्र्याला अक्षरशः रडू कोसळले. खादीचा रुमाल काढून त्याने आपले डोळे पुसले व तो आपल्या सीटवर जाऊन बसला. गांधीजी त्या मंत्र्यामुळे चांगलेच प्रभावित झाले. स्वतंत्र भारतात अजून सुद्धा आपल्या विचारांचा पाठपुरावा करण्यात येतो याचे त्यांना अतिशय समाधान वाटले. चित्रपट संपला आणि निर्मात्याने घोषणा केली की निमंत्रितांसाठी जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये एक मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. सर्व लोक हॉटेलमध्ये गेले. गांधीजी पण त्यांच्यासोबत गेले. लोक ग्रुपने उभे राहून गप्पा मारत होते. गांधीजी मगाच्याच त्या मंत्र्यासोबत बोलत होते. तो भारतीय सरकारच्या वेगवेगळ्या योजना गांधीजींना समजून सांगत होता. गांधीजी चांगलेच प्रभावित झाले होते. गांधी चित्रपटाशी संबंधित इतर कर्मचारी वर्गही गप्पा गोष्टीत मग्न होता. तेवढ्यात चित्रपटातील एक कर्मचारी उंची मद्याची एक बाटली घेऊन आला. बाटलीचे बुच काढताच फसफसून फेस बाहेर आला. बाटली उंचावून तो म्हणाला, चिअर्स, 3 cheers फॉर गांधी सक्सेस. बघता बघता अनेक बाटल्यांची बुचे निघाली. चषक प्याले भरल्या गेले आणि उपस्थितांचे सुधाकर झालेत. मगाच्या दारूबंदीवाल्या मंत्र्याने 2 ग्लास भरले. एक ग्लास त्याने गांधीजींना देऊ केला. गांधीजींनी सौम्य शब्दात त्याला नकार दिला. त्याने आश्चर्य व्यक्त करीत दोन्ही ग्लास स्वतः संपवले. 2, 3 आणि नंतर 4. गांधीजी व्यथित हृदयाने सर्व पाहत होते. आपल्या आदर्शाची, शिकवणुकीची आपल्या डोळ्यासमोर राखरांगोळी होत असताना त्यांना दिसत होती. त्यांनी एकवार आपले डोळे पुसले आणि मद्यपींच्या त्या गर्दीतून वाट काढत ते निघून गेलेत. थोड्या वेळानंतर पुन्हा पार्टीत बेन किंग्सलेच्या अभिनयाचा विषय निघाला. लोकांनी सगळीकडे शोधले, पण बेन किंग्सले कुठेच दिसले नाहीत. सगळ्यांना प्रश्न पडला होता की बेन किंग्सले अचानक पार्टीतून का निघून गेलेत. धन्यवाद. फार सुंदर कथा आहे सर. यातली जी कल्पना आहे त्यामागची खरंच खूप आवडली. गांधीजी ज्या प्रकारे आले आणि जे पुढे काय घडलं
तर अतिशय सुंदर याच्यातून एक संदेश पण आपण म्हणजे घेऊ शकतो. खूप धन्यवाद सर. मी धन्यवाद. आपले पुढचे साहित्यिक आहे चेतना बाळ सराफ यांना विनंती करतो की त्यांनी स्वप्नील अमृतकर यांनी लिहिलेलं पत्र वाचावं. चेतना बाळ सराफ. नमस्कार, मी चेतना बाळसराफ. काही खाजगी कामामुळे स्वप्नील अमृतकर आज या कार्यक्रमात उपस्थित नाहीयेत. त्यांनी त्यांचं लिहिलेलं पत्र मला वाचण्यासाठी विनंती केली आहे. तर त्यांनी एका बहिणीच्या आपल्या सैनिक भावासाठी असणाऱ्या भावना एका पत्रात मांडल्या आहेत. स्वप्नील यांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी लिहिलेलं पत्र मी तुमच्यासमोर सादर करते. प्रिय दादा, चिनूचा तुला शिरसाष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्यास कारण की मला बऱ्याच महिन्यांपासून मी तुला पाहिले नाहीये. तुझ्याशी निवांतपणे गप्पा केल्या नाही, तुझ्याशी भांडले नाही. एरवी तू अधूनमधून तुला जमेल तसा फोन करत असतो, परंतु वेळेअभावी फोनवर आपलं अगदीच मोजकं बोलणं होतं. जवळजवळ वर्ष होईल आता आपल्याला एकमेकांना भेटून. आपले एकमेकांशी मनसोक्तपणे बोलणेच झाले नाही. त्यामुळे आज तुझ्याशी या पत्राद्वारे बोलण्याचे मी ठरवले आहे. हे पत्र लिहिण्याचा प्रयत्न करते. असो दादा, जेव्हापासून तू या मिलिटरीत भरती झाला तेव्हापासून तुला भारत मातेच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या मोहिमांवर जावं लागते. अगदी एका पाठोपाठ तुझ्या या मोहिमा सुरूच असतात. फक्त मध्यंतरी तू एकदम एका महिन्यासाठी सुट्टीत घरी आला होतास, तितकंच. दादा, तू भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता उभा राहतोस याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटतो. अगदी गर्वाने छाती फुगून येते. पण एकीकडे मनात तुझ्या काळजीने धस्सही व्हायला होतं. साधी दारावरची घंटी किंवा टेलिफोनची रिंग जरी वाजली ना तरी छातीत खूप धडधडायला होतं. दाराशी टपाल देणारा आला की क्षणभर श्वास रोखला जातो माझा. दादा, जेव्हा मी इतर मुलींना त्यांच्या भावाबरोबर शाळेत जाताना बघते ना, त्यांना एकमेकांबरोबर हसताना, खेळताना, भांडताना बघते ना, त्यावेळी मला तुझी खूप आठवण येते. रक्षाबंधन, भाऊबीज या सणावर आला तर खूप एकटं वाटतं मला. खूप प्रकर्षाने वाटतं की आताच्या आता तू माझ्याजवळ यावंस. माझं एक मन मला सांगतं, अरे किती भाग्यवान आहेत या मुली. त्यांच्या त्यांच्या भावासोबत राहता येतं, बोलता येतं, भांडता येतं, सणवार साजरे करता येतात. पण लगेचच माझं दुसरं मन मला सांगतं की मीच जास्त नशिबान आहे त्यांच्यापेक्षा. माझ्याकडे तुझ्यासारखा दादा आहे. माझा दादा जरी माझ्या जवळ नसला तरी तो माझ्यासारख्या इतर बहिणींना त्यांच्या भावासोबत निवांतपणे राहता यावं यासाठी देशाच्या सीमेवर त्याच्या जीवाची पर्वा न करता रक्षणासाठी उभा राहतो. त्यांना रक्षाबंधन, भाऊबीज, इतर सण आनंदाने साजरे करता यावे म्हणून स्वतः मात्र त्या आनंदाला मुकतोय. जसं तू तिकडे बलिदान करतोय तसं मी देखील इतकं बलिदान करू शकते ना रे. दादा, हे सगळं बोलून मला तुला दुःखी करायचं नाहीये व तुला उदासी करायचं नाहीये. अरे पण ही जीवाची घालमेल होतेच ना रे. आणि ती कोणाशी बोलू मी? अरे दादा, याचा जास्त विचार नको करूस आता. मी देखील तुझीच बहीण आहे. मग मलाही खंबीर व्हायलाच हवं ना. दादा, मला तुझी खूप अभिमान वाटतो. खूप मोठा त्याग आणि बलिदान करतोयस तू. ह्या सर्वांपुढे माझं हे बलिदान तर खूपच तोडकंच आहे. दादा, इकडे आई, बाबा, आजी आणि आजोबा हे सर्व मजेत आहेत. तेही तुझी आठवण काढत असतात. तुझी काळजी वाटते त्यांना, पण तू याचा विचार करू नकोस. अरे मी आहे इथे त्यांना सांभाळायला. आता ही तुझी चिनू हट्टी आणि लहान राहिली नाहीये बरं, समजूतदार झालीये. दादा, काल आई म्हणत होती आता तू भारत चीन सीमेवर जाणार आहेस. तू तुझी काळजी घे. खूप कडाक्याची थंडी असेल आता तिकडे. गरम कपडे घाल अंगावर आणि निष्काळजीपणा करू नकोस. वेळेवर जेवत जा. आम्ही इकडे आनंदात आहोत. तू आमची काळजी करू नकोस. माझ्या 12वीच्या अभ्यासाची तयारी मी सुरू केली आहे. थोडी कसरत होते माझी घरातील कामं सांभाळून शाळा वगैरे करताना, पण मी सर्व करते बरोबर. शेवटी तुझ्याकडूनच शिकते. असो, खूप बडबड झाली आता माझी. माझा तुझा जास्त वेळ घेण्याची बिलकुल इच्छा नाही. तू लवकर घरी परत येण्याची वाट पाहत आहे. आणि हो, रक्षाबंधन, भाऊबीजची राहिलेली माझी भेटवस्तू मी सोडणार नाहीये बरं का. हे लवकर वाट पाहते. तुझी लाडकी चिनू. धन्यवाद. फार सुंदर पत्र लिहिलेलं आहे स्वप्नील भाऊंनी आणि तितकंच सुंदर वाचलं चेतनाताई तुम्ही. खूप खूप धन्यवाद दोघांचे पण.
तर आपण पुढच्या साहित्यिकाकडे जाऊ. मंदार आयाची त्यांना विनंती करतो मी की त्यांनी त्यांची कविता वाचावी. मंदार. खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी माझी एक गझल सदृश कविता वाचतो. देशासाठी लढून गेले स्मरणतयांचे ठेवावे. देशासाठी लढून गेले स्मरणतयांचे ठेवावे. खाल्लेल्या या मिठास आता थोडेसे तर जागावे. देशासाठी लढून गेले स्मरणतयांचे ठेवावे. खाल्लेल्या या मिठास आता थोडेसे तर जागावे. ज्या देशाने दिला निवारा अन्न वस्त्र अन ओळखही. ज्या देशाने दिला निवारा अन्न वस्त्र अन ओळखही. त्या देशावर बोट उचलण्या आधी थोडे थांबावे. खाल्लेल्या या मिठास आता थोडेसे तर जागावे. भारतभूच्या मुक्तीसाठी सर्व लोक लढले होते. भारतभूच्या मुक्तीसाठी सर्व लोक लढले होते. जातपात अन धर्मामध्ये जातपात अन धर्मामध्ये उगाच का मग भांडावे. खाल्लेल्या या मिठास आता थोडेसे तर जागावे. धर्म जात अन परंपरा ह्या धर्म जात अन परंपरा ह्या रंग रूप ही भिन्न असो. धर्म जात अन परंपरा ह्या रंग रूप ही भिन्न असो. माणसातल्या माणसासाठी माणसातल्या माणसासाठी एकजूट आता भावे. खाल्लेल्या या मिठास आता थोडेसे तर जागावे. भारत माते तुझ्याच पोटी हजार वेळा जन्म मिळो. भारत माते तुझ्याच पोटी हजार वेळा जन्म मिळो. तुझ्या यशाचे गीत गोडवे तुझ्या यशाचे गीत गोडवे सदैव मुखातून निघावे. खाल्लेल्या या मिठास आता थोडेसे तर जागावे. देशासाठी लढून गेले स्मरणतयांचे ठेवावे. खाल्लेल्या या मिठास आता थोडेसे तर जागावे. धन्यवाद. फारच सुंदर कविता मंदार. खाल्लेल्या या मिठास आता थोडे तरी जागावे. फार सुंदर शब्द वापरले आणि इतकं सुंदर सादरीकरण पण केलं. खूप धन्यवाद तुझे. मी आपले पुढचे साहित्यिक स्मिताताई यांना विनंती करतो की त्यांनी पत्र वाचन करावं. स्मिता बर्वे. नमस्कार सगळ्यांना. आज मी एक भारतीय नागरिकाच्या भावना पत्ररूपाने मांडणार आहे. माझ्या तमाम सैनिक बांधवांना मनपूर्वक सलाम. खूप काही बोलायचे आहे पण शब्द तिथे पडतात. कोणत्या शब्दात तुमचे कौतुक करू, आभार मानू. तुम्ही रात्रंदिवस सीमेवर उभे आहात म्हणून आम्ही सुखाचा श्वास घेऊ शकतो. सुखाच्या क्षणी तुमची आठवण येते आणि सैनिक बंधू जेव्हा शहीद होतो तेव्हा परिवारातील व्यक्ती गमावल्यासारखे दुःखही होते. आम्ही प्रत्यक्ष सीमेवर जाऊन शकत नाही पण आम्ही नेहमी तुमच्या यशासाठी सुरक्षितेसाठी प्रार्थना करत असतो. मागची 2 वर्ष आम्ही आमच्या समूहातर्फे काही सैनिक बंधूंना राख्या पाठवत आहोत. प्रत्यक्ष येऊन राखी बांधायची इच्छा असते पण ते अशक्य आहे. तुमचे राखी बांधून घेतानाचे फोटो पाहून खूप खूप आनंद झाला. तुमचा खुललेला चेहरा खूप काही सांगून गेला. तुम्ही प्राणपणाने आपल्या भारतभूमीचे रक्षण करीत आहात. आज मी एक जबाबदार नागरिक म्हणून देशांतर्गत शांततेची काळजी घेते. नियमित टॅक्स भरते, वाहतूक आणि इतर नियमांचे पालन करते. अफवा पसरू नयेत याची दक्षताही घेते. माझ्याकडून अशी देशसेवा करायचा प्रयत्न करते ज्यायोगे तुम्ही निर्धास्तपणे तुमचे काम करू शकाल. अलीकडे असे वाचनात आले की तुम्हाला घरी येण्यासाठी विमान प्रवास मंजूर केला आहे. खूप खूप आनंद झाला. रेल्वेत मिळेल त्या ठिकाणी बसून प्रवास करताना सैनिक बांधवांना पाहिले की काळीच तुटायचे. खूप दुःख आणि यातना व्हायच्या. तुमचा त्याग खूप मोठा आहे. त्याची भरपाई कदापि शक्य नाही. गदी माडगुळकरांनी म्हटल्याप्रमाणे
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी. हीच प्रत्येक भारतीयाची भावना आहे. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. आपला एक भारतीय नागरिक. धन्यवाद. फारच भावनिक पत्र होतं स्मिताताई, आणि आय थिंक तुम्ही सादरीकरण करतानाही तुमच्या डोळ्यातून अश्रू आले. म्हणजे खरंच एक भारतीयाची भावना सैनिकाप्रती तुम्ही खूप छान मांडली आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. मी आपले पुढचे साहित्यिक गायत्री उत्पात यांची कविता मंदारायाची त्यांना वाचायची विनंती करतो. मंदार. धन्यवाद. गायत्री त्यांनी लिहिलेली ही कविता आहे. आज त्या काही कारणास्तव जॉईन करू शकल्या नाही, त्यामुळे ती मी वाचतो. तर ही कविता सैनिकावरची आहे. नजर माझी आतुरलेली काळजाची भिंगरी होते. नजर माझी आतुरलेली काळजाची भिंगरी होते. तुझ्या क्षणिक मिठीमध्ये मी उभे आयुष्य जगून घेते. सैनिकाच्या पत्नीच्या भावना आहेत त्या कवितेमध्ये. नजर माझी आतुरलेली काळजाची भिंगरी होते. तुझ्या क्षणिक मिठीमध्ये मी उभे आयुष्य जगून घेते. रोज राती पहा चांदणी चंद्रासाठी आतुर होते. रोज राती पहा चांदणी चंद्रासाठी आतुर होते. तुझ्या सहवासातील आठवांनी मी माझे स्वप्न गोंधून घेते. आपेक्षुनी तुझी साथ मी माझी पसरली झोळी. आपेक्षुनी तुझी साथ मी माझी पसरली झोळी. आयुष्याचे दान देऊनी निघून गेला कातर वेळी. आपेक्षुनी तुझी साथ मी माझी पसरली झोळी. आयुष्याचे दान देऊनी निघून गेला कातर वेळी. शेवटी तू आलाच नाही विरले स्वप्न पाहिलेले. शेवटी तू आलाच नाही विरले स्वप्न पाहिलेले. माझे आयुष्य फिके झाले अन आभाळभर रंग पसरलेले. तुझ्या स्पर्शाचे वस्त्र भरजरी आठवणींचे आभूषण केले. तुझ्या स्पर्शाचे वस्त्र भरजरी आठवणींचे आभूषण केले. तुझ्या विरहातील प्रेमाने सुद्धा मरणांत तुझ्याशी मला जोडले. तुझ्या स्पर्शाचे वस्त्र भरजरी आठवणींचे आभूषण केले. तुझ्या विरहातील प्रेमाने सुद्धा मरणांत तुझ्याशी मला जोडले. धन्यवाद. अतिशय सुंदर कविता, फारच भावनिक आहे. एका सैनिकाच्या पत्नीचे भाव मांडलेले या कवितेत. खूप सुंदर लिहिलंय गायत्रीताई तुम्ही, आणि खूप सुंदर सादरीकरण मंदार तू केलेलं आहे. तर मी लिहिलं एक आता शेवटचं सादरीकरण आहे ह्या उपक्रमातलं. एक ललित लेख आहे, अगदी छोटी संकल्पना मी मांडली आहे. त्याचं नाव आहे ललित लेखाचं की विजन झिरो डेथ. होय, झिरो डेथ ही संकल्पना तशी जुनीच आहे. एक विजन आहे. जे आजवर जीव घेणे रोग आले, नवीन व्हायरल डिझिजेस आले, किंवा इतर काही मोठे रोग आले, जसे की पोलिओ, प्लेग, रेबीज इत्यादी. या सर्व रोगांमुळे सरकार, शास्त्रज्ञ, फार्मा कंपनीज आणि डॉक्टर्स मिळून एक संकल्प करत असतात की ह्या वर्षापर्यंत ह्या आजारामुळे झिरो डेथ व्हायला हवी. जसं की पोलिओ मध्ये आपल्या आता तसं झालेलंच आहे. ते विजन आपण अचीव्ह केलेलंच आहे. आणि एक आत्ताचं उदाहरण असं की WHO चे एक विजन आहे की 2030 पर्यंत रेबीजमुळे एकही मृत्यू व्हायला नको, असं त्यांचं विजन आहे. तसंच एक खयाल आपण आपल्या भारतीय जवानांसाठी असा काही संकल्प करू शकतो का? शक्य आहे की नाही माहित नाही, असं होऊ शकतं की नाही माहित नाही, असं करणं योग्य आहे की नाही माहित नाही, यासाठी नेमकं काय करावं लागेल
कधी आणि कोणतं सरकार हे करू शकेल याचीही कल्पना नाही. पण इतकंच वाटतं की इकडून तिकडून आलेल्या एखाद्या गोळीने अगदी पायाखाली आलेली मुंगी मरते, तसा माझ्या देशाचा एकही सैनिक शहीद व्हायला नको. आज तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे. अनेक तांत्रिक गोष्टी इतक्या प्रगत आहे की ज्या आपल्याला अजूनही माहित नाही. या तंत्रज्ञानाच्या मदतीने असं काही करता येईल का ज्याने सीमेवरील एकही सैनिक शहीद नाही झाला पाहिजे. नेत्यांच्या गाड्या बुलेट प्रूफ असतात. भाषणावेळी अनेक नेते बुलेट प्रूफ रूम मधून भाषण देतात. जर नेत्यांच्या जीवाला इतकं महत्व आहे तर सैनिकांच्या जीवाला का नाही. ही तळमळ ह्यासाठी की सगळं माहीत असूनही केवळ देशप्रेमासाठी 20-22 वर्षाचे तरुण सीमेवर जातात. देशासाठी आपल्यासाठी एक सैनिक हो, पण त्याच्या कुटुंबासाठी तो सर्वस्व असतो. इतकं बहुमूल्य आयुष्य अगदी छोट्या मोठ्या चकमकीत किंवा सतत होणाऱ्या क्रॉस फायरिंग मध्ये जायला नको. बीएसएफ मधील जी काही 15-20 वर्षाची सर्व्हिस असते त्यात झिरो डेथ विजन #0 ह्या मोहिमेअंतर्गत निदान छोट्या मोठ्या हमल्यात एकही जवान शहीद व्हायला नको असं काहीतरी तंत्रज्ञान विकसित करावं किंवा असे काही प्लॅनिंग सरकारने करावे ही आपण मागणी करायला हवी. धन्यवाद सर्वांचे. तर हा एक ललित लेख होता मिशन विजन झिरो डेथ यासाठी आणि आपल्या उपक्रमातील हा एक शेवटचा हे सादरीकरण होतं आणि सर्वांचे खूप खूप आभार. सर्वप्रथम साहित्य कला मंचच्या पेज वरती ज्यांनी हा लाईव्ह उपक्रम बघितला तर सर्व रसिकांचे खूप धन्यवाद. आपण वेळोवेळी आम्हाला खूप प्रोत्साहन देत असता. आम्ही जितके काही उपक्रम घेत असतो त्यासाठी आणि आम्ही महाराष्ट्राबाहेर राहून पण हे काही आमचे प्रयत्न चाललेले आहे आपल्या मराठी भाषा संवर्धन करायची आणि ती वाढवायची आणि विविध राज्यातले हे लोक आहेत. आंध्र प्रदेश झालं, तेलंगणा, कर्नाटका, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात आणि काही बाहेरच्या देशातीलही मराठी लोक या सर्वांना मिळून आम्ही हा उपक्रम करत असतो आणि आमचं एक ब्रीद वाक्य पण आहे की आम्ही मराठी राहतो जरी दूरदेशी, आम्ही मराठी राहतो जरी दूरदेशी, तरी नाळ आमची माय मराठीशी. तर आम्ही जरी लांब राहत असो आमच्या महाराष्ट्रापासून, आम्ही आता दुरावलो असो, पण आमची नाळ ही काय माय मराठीशी असणार आहे आणि त्याच्यासाठी जे काही प्रयत्न असतील आमचे छोटे मोठे उपक्रमामार्फत आम्ही मराठीची सेवा बाहेर राहून करणारच आहोत आणि करत राहू. आणि आज जितके सहभागी कवी लेखक होते त्यांचे पण खूप धन्यवाद. फार सुंदर कथा आणि पत्र वगैरे आम्हाला वाचायला मिळाले. त्याबद्दल सर्वांचे खूप आभार. आणि मी रसिकांना विनंती करतो की असे काही जे उपक्रम आमचे असतात त्याला तुम्ही नेहमीच प्रोत्साहन देत चला आणि याच्या जे काही लिंक असतील या उपक्रमांच्या ते तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण फॉरवर्ड करू शकता. आणि जे जे महाराष्ट्राबाहेर राहत आहे, महाराष्ट्राबाहेर मराठी राहत आहे आणि ज्यांच्यात काही कलागुण असतील तर त्यांनी अवश्य साहित्य कला मंच हा ग्रुप जॉईन करावा. आमच्या ग्रुपवरती गायक आहे, चित्रकार आहे, लेखक आहे, असे सर्वांचे म्हणून जी काही कला आहे सर्व कलाकार आम्ही आता एकत्र आहोत साहित्य कला मंचच्या ह्या ग्रुपच्या अंडर. आणि जवळजवळ 110 ते 120 फक्त कलाकार लोक आमच्या ग्रुप सोबत जोडलेले आहे आणि रसिक मंडळी पण बरीच आहे फेसबुक पेज आणि ग्रुप वरती. तर या सर्वांचे आभार आणि इथून पुढेही आपण छान छान उपक्रम करतच राहू. सर्वांचे यासाठी सहकार्य लागेल. पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपलं पुढील हे जे काही 2022 वर्ष आहे हे अतिशय उत्तम जावं. तुमचं आरोग्य आणि बाकीच्या ज्या काही तुमच्या इच्छा राहिल्या असतील अपूर्ण, काही फिरणं वगैरे, ऍटलिस्ट या वर्षी तरी हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर धन्यवाद सर्वांचे.